मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शुभ संकेत काही दिवसापूर्वी दिलेच होते की राज ठाकरे साहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील विकसित भारत करण्यासाठी आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन राज ठाकरे साहेब सोबत येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद होईल, त्याचं स्वागत होईल। कारण शेवटी या देशातील सगळ्या पक्षांचे नेते, चांगले पक्ष, जातीपातीच्या पलीकडे, पक्षाच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यासाठी सगळ्यांची भूमिका आहे आणि तीच भूमिका जर राज ठाकरे साहेब घेत असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत होईल। आता मला काय भेट आहे, कधी आहे भेट, मला कल्पना नाही, परंतु स्वागत करू आणि त्यामुळे निश्चितच महायुतीला पण ताकद मिळणार आहे। संजय राऊतने सांगितले आमच्या मतामध्ये फूट पाडण्याचा दिल्लीत प्रयत्न सुरू आहे। नाही, मला वाटतं संजय राऊतांनी केवळ पोपटपंचीच करत राहावं, बोलण्यापलीकडे संजय राऊतांकडे काही नाहीये। मुंबईच्या महाराष्ट्रातल्या कुठल्या इश्यूवर बोलत नाही, तोडफोड, द्वेष, टीका या पलीकडे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जात नाहीत। त्याच्यामुळे त्यांच्या या पोपटपंचीला आम्ही भीक घालत नाही। नाही, ते महायुतीचे आमचे घटक पक्ष आहेत, जे जे काय म्हणणं असेल ते आमच्या महायुतीत एकत्रितपणे प्रत्येकाचं शंका निरसन होईल, चांगला समन्वय आमचा राहील। राहुल गांधीने सांगितलं मोदी सोबत नाही, शक्तीसोबत नाही, मला वाटतं राहुल गांधी आता भ्रमिष्ट झालेले आहेत। आपण बघाल शिवाजी पार्कच्या सभेला पण प्रतिसाद मिळाला नाही, 12 गावचे 12 नेते येऊन सुद्धा गर्दी नव्हती, 2-2, 3-3 मिनिटासारखं लाईन टच भाषणं केली आणि त्याच्यामुळे वैफल्यग्रस्त राहुल गांधी झालेत आणि त्यामुळे ते जसं मराठीत म्हणता भयाकतो तसा भयकल्यासारखे राहुल गांधी बोलून गेले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।